मी प्रदीप भोसले आणि तुम्ही बघताय निसर्गाशी असलेले ना. दोस्तांनो, अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघताय, आपण सर्व बघतोय की निसर्गाशी झालेले हे कशा प्रकारे निसर्ग झाला आहे की कधीही आपल्याला 52 डिग्री सेल्सिअस इतकं ऊन कधी पडलं नव्हतं किंवा 2-2, 3-3 वर्ष कधी दुष्काळ पडला नव्हता. पण अलीकडच्या काळामध्ये वाढतं प्रदूषण असो, अजून झपाट्याने होत असलेले जे जंगलतोड असो, वृक्षतोड असो, ह्या सर्व गोष्टीमुळे आज निसर्ग आपल्या संग ज्या प्रकारे आपल्या संग खेळतोय उन्हाळ्यामध्ये, तर दोस्तांनो आज आपल्याला सावध होण्याची गरज आहे. ह्याच सर्व गोष्टी, वृक्षतोड असो किंवा वाढतं प्रदूषण असो, ह्या सर्व गोष्टी वाढत राहिल्या तर एक सजीव सृष्टी, आज माणसाचं जीवन धोक्यात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. दोस्तांनो, तुम्ही बघताय की पुढील 15, 20, 25 वर्षानंतर ह्या सर्व गोष्टी चालू राहिल्या ना दोस्तांनो, आपण संपलो रे, आपण संपलो इथून. पृथ्वी आपण संपायचा, आपल्या जगण्याचा अजिबात काहीच हक्क